नर्मदे हर श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ। काल मंगलाचरण का करतात हे ऐकत होतो। श्रोत्यांनी आश्वासक दृष्टीनं नुसतं वक्त्याकडं पाहिलं आणि दिलासा दिला तरी वक्त्यामध्ये उत्साह संचारतो आणि कार्यपूर्ती होती। त्यासाठी मंगलाचरण केलं जातं। मंगलाचरण म्हणजे एक शिष्ट संप्रदाय असं म्हणतात। मोठ्यांच्या मागं जाता आलं पाहिजे। आई, वडील, गुरु, ग्रंथ ह्यांच्या मागं आनंदानं जावं आणि गेलंच पाहिजे। हे अंधानुकरण नाही आहे, हा शहाण्यांचा संप्रदाय आहे। वारकरी संप्रदाय हा शहाणा संप्रदाय आहे असं म्हणलं आहे। असं नाही आहे म्हणलं की वारकरी संप्रदाय हा शहाण्यांचा संप्रदाय आहे। कारण वेडा, पापी, दुष्ट, दुर्बळ, दीन कुणीही वारकरी संप्रदायामध्ये आला की तो शहाणा होतो। कारण जो येईल त्याला शहाणा करण्याची जबाबदारी वारकरी संप्रदाय घेतो। शहाण्यांच्या, मोठ्यांच्या, संतांच्या मागं जावं त्याला शिष्ट संप्रदाय म्हणतात। पण डोळे मिटून कुणाच्याही मागं जाऊ नयेत असंही शहाणे लोक सांगतात। मग काय करावं तर कुणाच्याही पाठीमागं जाण्यापूर्वी डोळे उघडून एकदा बघा, आपण कुणाच्या मागं जातोय। आपल्या पुढं संत तुकाराम आहेत, ज्ञानोबा माऊली आहे, एकनाथ महाराज आहेत, त्यांच्याच मागं आपण जातोय ना। मग काही काळजी नाही, मग डोळे मिटून त्यांच्या मागं जा। त्यामध्ये आपलं कल्याणच होणार आहे, त्यामध्ये आपलं हितच होणार आहे। कारण आपलं हित कशात आहे हे आपल्याला अनेक वेळा कळत नाही। म्हणून संतांच्या मागं डोळे मिटून जावं, त्यामुळे तुमचा उद्धारच होईल। संतांच्या मागं जाताना कधीही आपली बुद्धी वापरू नका, तरच तुमचा नक्की उद्धार होईल। पण आपण चूक करतो, मध्येच संशय येतो, मग आपली बुद्धी वापरतो। म्हणून ज्ञानी, शहाणा, शिष्ट संप्रदायांच्या मागं जातं आलं पाहिजे। काही शंका आली तर संतांनाच विचारा। मोठे जे करतात ते लहानांनी करावे। लहानांनी चांगले वागावे असे वाटत असेल तर आपण चांगलं वागलं पाहिजे। आपण चांगले वागलो की लहान चांगले वागतात। ग्रंथाच्या परिपूर्तीसाठी मंगलाचरण केलं जातं। अनिष्टाची निवृत्ती होऊन इष्टाची प्राप्ती होण्यासाठी सुद्धा मंगलाचरण करतात। भगवंतांचं चिंतन हे अंधार नष्ट करणारे आहे, अज्ञान नष्ट करणारे आहे, अशुभ नाहीसे करणारे आहे। म्हणूनच माऊली सांगतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, अनिष्टाची निवृत्ती होईल। हरिमुखे म्हणा, अतिकल्याणकारीची प्राप्ती होईल। केवळ चांगलं मिळून वाईट नाहीसं होत नाही, उलट चांगलेही वाईट होईल। म्हणून अनिष्टाची प्रथम निवृत्ती करावी, मगच इष्टाचा स्वीकार करावा, चांगल्याचा स्वीकार करावा। असाच जीवनाचा क्रम आहे। तमसो मा ज्योतिर्गमय, असत्याकडून अंधाराकडून सत्याकडं, प्रकाशाकडं चला। कोणतेही कार्य सुरू करण्यापूर्वी परमात्म्याला वंदन केलं म्हणजे मन शांत होतं, शुद्ध होतं। ही भारतीय परंपरा आहे, भारतीय संस्कृती आहे। त्याचं पालन करण्यासाठी मंगलाचरण करतात। श्रीमद भागवत महापुराण हा अत्यंत दिव्य अलौकिक ग्रंथ आहे। श्री वेदव्यासांनी 17 पुराणं लिहिल्यानंतर हा ग्रंथ लिहिलेला आहे। पुराणांची त्यांनी 10 लक्षणं अगोदर सांगितलेली आहेत, पण पहिल्या 17 पुराणांमध्ये पुराणांच्या 10 पैकी 5च लक्षणांचं प्राकट्य झालेलं होतं। पण व्यासाने जेव्हा श्रीमद भागवत पुराण लिहायचं ठरवलं त्यावेळेला ही पुराणांची सर्वच्या सर्व म्हणजे 10च्या 10 लक्षणं त्यामध्ये प्रकट झाली पाहिजेत असं ठरवलेलं होतं। सध्याच्या युगात जाहिरातीचं फार महत्त्व आहे। आपण बनवलेली वस्तू ग्राहकांनी घेण्याकरता त्यांना त्या वस्तूचे फायदे पटवून द्यावे लागतात। जाहिरात बघून ती वस्तू घेतली तर आपल्याला काय मिळेल, काय फायदा होईल याची लोक अगोदर माहिती मिळवतात आणि मग ती वस्तू बाजारात विक्रीसाठी आली की लोकांची वस्तू खरेदीला एकदम झुंबड उठते। श्री वाल्मिकींनी सुद्धा रामायण लिहिल्यानंतर लोकांना ते आवडेल का? आपला हेतू
रामायणाच्या प्रसारानं पूर्ण होईल का? रामायण ऐकून अयोध्यावासियांना आपली चूक उमजेल का? अशा अनेक शंका मनात आल्या. ह्या विचारात मग्न असतानाच समोर लव आणि कुश येऊन काहीतरी विचारायला लागले. पण वाल्मिकींचं मुलांच्याकडे लक्षच नव्हतं. थोड्या वेळाने लवकुशांना पाहून त्यांच्या मनात एक कल्पना आली आणि ते कामाला लागले. लवकुशांना त्यांनी रामायण गान शिकवलं. वीणा वाजवत गान कसं करावं ते समजावून त्याचा त्याच्याकडनं सराव करून घेतला. दोघांची उत्तम तयारी करून घेतली. मग वाल्मिकींनी आसपासच्या आश्रमातील सर्व ऋषी मुनी शिष्य यांना लवकुशांचं रामायण गान ऐकण्यासाठी बोलवलं. लवकुशाने उत्तम गायनाला सुरुवात केली तेव्हा वाल्मिकी श्रोत्यांच्या चेहऱ्याकडं लक्ष ठेवून होते. श्रोते शांतपणे ऐकत होते. हळूहळू त्यांच्या मुखातून वा वा, आहा, सुंदर असे आवाज यायला लागले. श्रोत्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. मग त्यांनी डोळे बंद करून आनंदानं रामायण ऐकण्यात तल्लीन होऊन मंत्रमुग्ध होऊन श्रोते गेले. वाल्मिकींनी हे सर्व बरोबर टिपलं. त्यांना हे असंच घडायला पाहिजे होतं. हा त्यांचा मार्केट सर्वे होता. हा त्यांच्या पुढील कामाचा जाहिरातपट होता. अपेक्षित परिणाम झालेला बघून वाल्मिकी एकदम प्रसन्न झाले आणि खुणेनंच त्यांनी लवकुशांना थांबवलं. श्रोत्यांची दाद पाहून वाल्मिकी ऋषींना भरून आलं. भारतामध्ये पूर्वीपासून जाहिरातशास्त्र, वस्तू विक्रीशास्त्र, मार्केट सर्वे हे सगळं काही आहे. तसंच व्यासाने भागवत पुराण लिहिण्यापूर्वीच त्याची जाहिरात केली. त्यामध्ये त्यांनी भागवत पठण, भागवत श्रवण करून तुम्हाला काय मिळेल हे सगळ्यांना सांगितलं. भागवत पुराण लिहिण्यापूर्वीच तो ग्रंथ कुणी वाचावा, कसा वाचावा, त्याची फलश्रुती व्यासाने सगळ्यांना सांगितली. ही फलश्रुती वाचून सर्वजण भागवत पुराण कुठं आहे म्हणून शोधायला लागले. सर्व शोध घ्यायला लागले ते भागवत ग्रंथाचा. प्रत्येकाला वाटत होतं आपल्याला तो लवकर मिळावा आणि तो लवकर मी वाचावा, म्हणजे सर्वप्रथम मला त्याचा लाभ मिळेल. व्यासाने पद्मपुराण लिहिलेलं आहे. त्या पद्मपुराणामध्ये 7 खंड आहेत. सृष्टीखंड, भूमिखंड, स्वर्गखंड, ब्रह्मखंड, पाताळखंड, उत्तरखंड, क्रियायोगसारखंड आणि ह्या 7 खंडांमधील उत्तरखंडमध्ये भागवत पुराणाचं महात्म्य व्यासाने लिहून ठेवलेले आहे. भागवत महात्म्याचे 6 अध्याय उत्तरखंडात आहेत. म्हणूनच भागवत पुराणाच्या सुरुवातीला हे भागवत महात्म्याचे 6 अध्याय आहेत. व्यासांची प्रज्ञा किती दिव्य आहे बघा. त्यामध्ये त्यांनी भागवत सप्ताह कसा करावा हे समजावून दिलेलं आहे. भागवतांनी सर्वांचा उद्धार कसा होतो हे सांगण्यासाठी त्यांनी गोकर्ण आणि धुंदुकानीचं आख्यान सांगितलेलं आहे. हे आख्यान का सांगितलं? जेवढी जगामध्ये पापं आहेत तेवढी सगळी पापं केलेल्या धुंदुकारीचा सुद्धा उद्धार भागवत श्रवणानं झाला. म्हणून त्यांनी धुंदुकारीचं आणि गोकर्णचं आख्यान सांगितलेलं आहे. व्यासाने हे सर्व भागवत महापुराण लिहिण्यापूर्वीच भविष्याचा वेध घेऊन लिहिलेला आहे. त्यामुळं भागवताच्या सुरुवातीच्या भागवत महात्म्याच्या शेवटी इतिश्री पद्मपुराणे उत्तरखंडे श्रीमद भागवत महात्मे श्रवणविधी कथनम नाम षष्ठोध्याय असं लिहिलं आहे. म्हणजे बघा, कारखान्यात त्या वस्तूचं नुसतं मॉडेल आहे, अजून त्याचं निर्मिती प्रोडक्शन सुरू झालेलं नाही. टी व्हीवर मात्र त्याची जाहिरात झळकते. अगदी असंच व्यासाने सुद्धा केलेलं आहे. त्यांनी भागवताचा नकाशा काढला, त्यावरनं प्रतिकृती केली, त्याची उत्तम जाहिरात सुरू केली. कोणताही ग्राहक वस्तू केव्हा घेईल? जर त्याचा काही फायदा असेल तरच ना. सगळीकडं आता चर्चा सुरू झाली. आत्तापर्यंतच्या 17 पुराणामध्ये पुराणांच्या 10 लक्षणांच्यापैकी केवळ 5च लक्षणे प्रत्येक पुराणात प्रकट झालेली होती. आता मात्र सर्वात
भव्य दिव्य ग्रंथ आपण करीत आहोत याची व्यासांना जाणीव आहे. म्हणूनच व्यासाने भागवत ग्रंथामध्ये पुराणांच्या सर्वच्या सर्व म्हणजे 10 लक्षणांना प्रकट केलेलं आहे. म्हणूनच भागवत पुराण असं न म्हणता श्रीमद भागवत महापुराण असं म्हणलं जातं. श्रीमद भागवत महापुराणमध्ये 12 स्कंद आहेत आणि पहिला स्कंद भागवताच्या वाचनाचा, भागवताच्या श्रवणाचा अधिकार कुणाला आहे याची चर्चा करतो. दुसऱ्या स्कंदामध्ये साधन कोणतं वापरावं म्हणजे तुम्हाला भगवंतांची प्राप्ती होईल याची चर्चा केलेली आहे. आणि त्यानंतर उरलेल्या 10 स्कंदामध्ये पुराणाचं एक एक लक्षण प्रकट होतं. पुराणाची लक्षणं आहेत सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उती, मन्वंतर, ईशानुकथा, प्रलय किंवा निरोध, मुक्ती आणि आश्रय ही सर्व लक्षणं एकेका स्कंधामध्ये प्रकट केलेली आहेत. ही लक्षणं प्रभावीपणे सांगण्यासाठी त्यांनी प्रत्येक स्कंधामधील अध्यायांची विभागणी अगदी व्यवस्थित करून व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. त्यासाठी प्रत्येक स्कंदमध्ये किती अध्याय असावेत याचंही त्यांनी नियोजन केलेलं असणारच. कारण बघा, चतुर्थ स्कंदमध्ये धर्म समजून देताना यज्ञप्रधान धर्म आहे. यज्ञ हा सप्ततंतूंचा असतो म्हणून चतुर्थ स्कंदमध्ये पहिले 7 अध्याय हे यज्ञाचे सप्ततंतू प्रकट करतात. एकादश स्कंदमध्ये मुक्ती हे लक्षण प्रकट होतं. त्यासाठी प्रथम अविद्या निवृत्त झाली पाहिजे. अविद्या ही 5 प्रकारची आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश. म्हणून व्यासाने एकादश स्कंधमध्ये पहिले 5 अध्याय या अविद्या मुक्तीसाठीच लिहिलेले आहेत. चतुर्थ स्कंधामध्ये 4 पुरुषार्थांचं वर्णन केलेलं आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. अर्थ आणि काम यांना दोन्ही बाजूंनी धर्म आणि मोक्षाची मर्यादा घालून दिलेली आहे. ती त्यासाठीच. काम हा पंचज्ञानेंद्रिये, पंचतन्मात्रा आणि मन असे 11 काम करतो. म्हणून काम समजावून सांगण्याकरता व्यासाने 11 अध्याय लिहिलेले आहेत. अशी 12 स्कंद, 335 अध्याय, 18,000 श्लोक अशी भागवताची रचना करायचं ठरवून व्यासाने भागवत लिहिलं. भागवतात 18,000 श्लोक आहेत असं सांगितलं जातं. गंमत बघा, मी भागवताचे 18,000 श्लोक लिहून काढले. बँकेत असल्यामुळं प्रत्येक अध्यायामध्ये किती श्लोक याची यादी केली आणि शेवटी मला जाणवलं 18,000 श्लोक होत नाहीत. म्हणून मी तपासून बघितलं पण कुठं चूक सापडली नाही. मग मी जाणकारांना विचारलं. तेव्हा समजलं की तुम्ही त्याची अक्षरं मोजा. एका श्लोकामध्ये 32 अक्षरं असतात. तेव्हा पंचम स्कंदमध्ये श्लोक नाहीत तर काही उतारे आहेत, संवाद आहेत, स्तुती आहेत. या खूप मोठ्या आहेत. आपण भागवतातील अक्षरं मोजली तर 5,76,000 अक्षरं भरतात. त्यांना 32 भागलं की 18,000 श्लोक होतात. अशी ही व्यासांची प्रज्ञा अलौकिक आहे. अशा रीतीने व्यासाने भागवत कसं लिहायचं याचा आराखडा तयार केला. पण आता लोकांची भागवत वाचण्याबद्दलची, श्रवण करण्याबद्दलची लालसा वाढवण्याकरता, लोकांमध्ये उत्सुकता निर्माण करण्याकरता व्यासाने स्कंद पुराणात याची महात्म्य लिहिलेलं आहे. स्कंद पुराणामध्ये महेश्वर, वैष्णव, ब्राह्म, काशी, रेवा, नागर, प्रभास असे 7 खंड आहेत. यातील वैष्णव खंडामध्ये भागवत महात्म्य 4 अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. यामध्ये भागवत श्रवणानं श्रोत्यांना भगवंताची प्राप्ती कशी होते हे सांगितलेलं आहे. नुसत्या श्रवणानं एवढा मोठा फायदा होतो हे पाहून अनेक जण भागवत श्रवणाला येतात. पण आता मात्र व्यास
श्रोत्यांनी भागवत श्रवण कसं करावं याचा श्रवणविधी समजावून देतात. धन्यवाद. उद्या पुन्हा ऐकूया श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ.